तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे. तर तुम्ही बघू शकता माझी दिवाबत्ती झालेली आहे. तर आज आपण दहीवडा करणार आहोत. तर दहीवडा करण्यासाठी म्हणजे दहीवडा करणं खूप सोपं आहे. फक्त ज्या काही टिप्स आहेत छोट्या-छोट्या त्या फक्त फॉलो केल्या पाहिजे. तर तुम्ही त्या टिप्स फॉलो केल्या तर आपला दहीवडा खूप छान असा मस्त होतो आणि आपण अगदी घरातल्या घरात सोप्या अशा पद्धतीने सगळ्यांसाठी दहीवडा करू शकतो आणि हा जो दहीवडा आहे खूप टेस्टी बनतो, खूप सह्याने छान बनतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी उडदाची डाळ काढून घेतलेली आहे. तर आपण ही जी उडदाची डाळ आहे, सर्वप्रथम ही उडदाची डाळ आपण भिजत टाकणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात मी ही वाटी भरून म्हणजे ही जी वाटी आहे, तर ही पाव किलोची वाटी आहे. तर अशा पद्धतीने मी पाऊण वाटी म्हणजे 1 वाटी आणि दुसरी अर्धी वाटी अशी दीड वाटी म्हणजे पाऊण किलो अशी ही मी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता झाकण लावून घेतलेलं आहे. आता ही जी उडदाची डाळ आहे, तर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून ही जी डाळ आहे, ही छान आपल्याला 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. कारण हिचा जो व्हाईटपणा आहे तो म्हणजे जो वरचा जो व्हाईट पाणी आहे तो निघून गेला पाहिजे आणि ही जी डाळ आहे ही पूर्णपणे आपल्याला म्हणजे पाण्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसली पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली ही डाळ पाण्यामध्ये छान अशी ट्रान्सपरंट दिसते. तर आता काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून ही जी डाळ आहे ही मी 3 तास रूम टेम्परेचरमध्ये भिजत ठेवलेली होती. आता 3 तासानंतर ही जी डाळ आहे तर मी आता या डाळीचं पाणी चेंज करणार आहे. तर थोडं हलकं असा तुम्ही बघू शकता की अगदी छोटे-छोटे असे बबल्स आलेले आहेत. तर आपली ही जी डाळ आहे ती छान अशी भिजलेली आहे. तर मी 3 तास ही डाळ रूम टेम्परेचरमध्ये भिजत ठेवली होती. आता जो पाणी आहे तो पाणी आपल्याला चेंज करायचं आहे. त्यामध्ये दुसरं पाणी ॲड करायचं आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि हा जो बाऊल आहे म्हणजे हे जे भांडं आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर मी अशा पद्धतीने ही जी भिजवलेली जी डाळ आहे ती मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल ही जी डाळ आहे तर ही डाळ मी दुपारी 12 वाजता म्हणजे सकाळी 12 वाजता मी भिजत टाकली होती. त्यानंतर 3 तासानंतर म्हणजे 4 वाजता मी म्हणजे 3-3:30-4 वाजता मी ही डाळ फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. तर पूर्ण रात्रभर मी ही डाळ फ्रीजमध्ये ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मला चिंचेची गोड आंबट तिखट चटणी करायची आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी भरून चिंच घेतलेली आहे. आता ही जी चिंच आहे तर या चिंचेमध्ये आपल्याला छान मस्त असा गरम पाणी ॲड करायचं आहे आणि गरम पाणी ॲड करून ही जी चिंच आहे साधारणपणे आपल्याला 1 ते 1.5 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. तर झाकण ठेवून ही जी चिंच आहे आपण 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवूया आणि ही चिंचेची जी चटणी आहे ती अगदी म्हणजे तिची जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे आणि तिची चटणी आहे ती खूप अप्रतिम आणि छान बनते. तर इथे तुम्ही बघू शकतात 1.5 तास झालेला आहे. आता ही जी चिंच आहे ही पाण्यासकट आपल्याला छान मस्त बॉईल करून घ्यायची आहे. छान मस्त अशी उकळी येईपर्यंत बॉईल करून घ्यायची आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की थोडासा उशीर लागतो आहे, पण ही जी चटणी आहे, चटणी झाल्यानंतर ती खूप छान आणि टेस्टी अशी लागते आणि ही जी चटणी आहे, ही चटणी आपण साधारणपणे 1 ते 2 आठवडे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. तर आपल्याला तुम्ही ते बघू शकतात की बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि आता हे जे चिंच आणि चिंचेचं पाणी आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की अगदी पाणी आटेपर्यंत मी चिंच शिजवली होती.
चिंच थंड झाल्यानंतर ती ग्राइंडरच्या भांड्यामध्ये पाण्यासकट ॲड करायची आहे. छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला ती ग्राइंड करून घ्यायची आहे. आता ही चिंच ग्राइंड करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, एक काचेचा बाउल घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला अशी जाळी ठेवायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी चिंचेची जी पेस्ट केली आहे ती आपल्याला छान मस्त यामध्ये गाळून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने हे जे चिंच आहे, तर अशा पद्धतीचे चिंच मी चिंचेचा जो कोळ असतो तो अशा पद्धतीने मी गाळून घेतलेला आहे. आणि हे गाळून घेणं ही जी प्रोसेस आहे ही खूप आवश्यक आहे. तर तुम्ही असं बघू शकतात की मी उरलेलं जे कोळ होता तो सुद्धा या जाळीमध्ये ॲड करून छान मस्त या चिंचेचा जो कोळ आहे तो मी काढून घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकतात की आपल्याला चिंचेचा कोळ का गाळून घ्यायचा आहे. तुम्ही बघितलं असेल तर यासाठीच आपल्याला ते चिंचेचा कोळ गाळून घ्यायचा आहे. तर इथे आपला चिंचेचा कोळ छान मस्त असा झालेला आहे. आणि मी इथे 1 वाटी भरून गूळ छान मस्त बारीक कट करून घेतलेला आहे. तर आपल्याला फ्राय पॅन किंवा कढई घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. त्यानंतर हा जो चिंचेचा जो कोळ आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. छान मस्त उकळी येऊन द्यायची आहे. साधारणपणे गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला छान मस्त हा बारीक कट केलेला गूळ ॲड करायचा आहे. इथे मी 2 चमचे साखरसुद्धा ॲड केलेली आहे. प्लस मी इथे काश्मीरी लाल तिखट म्हणजे तिखा लाल एव्हरेजचा तिखा लाल पावडर अर्धा चमचा ॲड केलेली आहे. आणि अगदी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आणि ही जी चिंचेची जी चटणी आहे ती मला गोड, आंबट आणि तिखट हवी आहे, म्हणून मी यामध्ये थोडासा मसाला ॲड केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडीशी वरतून तुम्ही साखरसुद्धा ॲड करा. तर साखरेमुळे पण छान मस्त अशी चव येऊन जाते. आणि आता हे सगळं ॲड केल्यानंतर आपल्याला हे सगळं छान मस्त त्या चिंचेची चटणी आहे तिला छान मस्त अशी उकळी आणून द्यायची आहे. इथे मी मोठे 2 चमचे जिरा घेतलेला आहे. आणि तो मी भिड्याच्या तव्यावरती अशा पद्धतीने छान मंद गॅसवरती तो जिरा असा भाजून घेतलेला आहे. कारण आपल्याला जिऱ्याची पावडर करायची आहे तीसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे जी चटणी आपण केलेली आहे तर तिला थोडासा मला रेड कलर हवा, म्हणून इथे मी टोमॅटो रेड कलर ॲड केलेला आहे. आणि चटणीला छान अशा पद्धतीने हलका असा रेड कलर आलेला आहे. म्हणजे जशी आपण बाहेरून जशी चटणी विकत आणतो चिंचेची सेम टू सेम तशी चटणी तयार झालेली आहे. तर ही जी चटणी आहे आपल्याला थंड करून घ्यायची आहे. म्हणजे एक उकळी आणून थंड करून घ्यायची आहे. आणि तुम्ही ही जी चटणी आहे एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 2 आठवडे आरामात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. आणि ही जी चटणी आहे खूप सुंदर टेस्टी लागते. गोड, आंबट, तिखट अमेझिंग. जर तुम्ही कधी घरच्या घरी चाट करत असाल तर अशा पद्धतीने चिंचेची चटणी नक्की तयार करा. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. आणि तुम्ही बघू शकता जशी मार्केटमध्ये चिंचेची चटणी भेटते सेम तशी चटणी तयार झालेली आहे. इथे मी जो जिरा एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून तो थंड करून घेतलेला आहे. आता आपल्याला खलबत्ता घ्यायचा आहे. त्या खलबत्त्यामध्ये हा जिरा ॲड करायचा आहे. आणि याची छान अशा पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे. पण इथे ही जी पावडर आहे अगदी मी भरड अशी पावडर करून घेतलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही ग्राइंडरच्या भांड्यातसुद्धा ती पावडर ग्राइंड करून घेऊ शकतात. आता तुम्ही बघू शकतात की सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि मी हे काढून घेतलेलं आहे. आणि मी ह्या वाट्यांमध्ये काही बर्फसुद्धा ठेवला होता तोसुद्धा मी काढून घेणार आहे. तर खरं म्हणजे जेव्हाही आपण दहीवडा करतो ना तेव्हा म्हणजे ही प्रोसेस असते की डाळ ग्राइंड करताना त्याच्यामध्ये आपण बर्फाचे म्हणजे आईस क्यूब टाकतो. तर तुम्ही ही पद्धत फॉलो करू शकतात की 3 तास रूम टेम्परेचरमध्ये ही डाळ भिजत ठेवायची आहे. त्यानंतर मग
पूर्ण रात्रभर ही डाळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा पाण्यासकट. दुसऱ्या दिवशी तुम्ही ती अगदी थंडच म्हणजे थंड पाण्यातून काढून तुम्ही ती ग्राइंडरमध्ये म्हणजे ॲड करा आणि यामध्ये आपल्याला हे बर्फाचे क्यूब ॲड करायचे आहेत. आणि अशा पद्धतीने छान मस्त तुम्ही ही डाळ ग्राइंड करून घ्या. अगदी म्हणजे बोलतात ना, की दही वडा करण्यासाठी जे बॅटर असतं ते आपल्याला फेटून घ्यावं लागतं 15 ते 20 मिनटं. तर ती जी प्रोसेस आहे ती आपल्याला स्किप करता येते याच्यामुळेच, कारण आपण ती डाळ फ्रीजमधून काढलेली आहे. आणि तुम्ही ते बघू शकता, आपली ही डाळ आहे ती खूप छान मस्त अशी बारीक ग्राइंड झालेली आहे. आता जी उरलेली जी डाळ आहे तीसुद्धा मी ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे. आता मी आलं आणि मिरची टाकायची विसरली होती, ती आपल्याला याच्यामध्ये आता ॲड करायची आहे. तर ही डाळ दळताना आपल्याला आलं आणि मिरची ॲड करायची आहे. त्याच्यामध्ये मी सुद्धा 2 आईस क्यूब ॲड केलेले आहेत आणि ही डाळ छान मस्त ग्राइंड करून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण फ्रीजमधून काढलेली डाळ आणि त्यामध्ये आपण 2 आईस क्यूब टाकून जेव्हा ग्राइंड करतो ना, तेव्हा ना फेटायची गरज लागत नाही. तर इथे अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर हे जे बॅटर आहे मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. मी अगदी 5 मिनटं किंवा 2-3 मिनटं फक्त हलकासं फेटून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला छान मस्त अगदी 1 ते 2 मिनटं छान मस्त एकाच डायरेक्शनमध्ये अगदी 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. आणि फेटून घेतल्यानंतर दही म्हणजे दही वडा करण्यासाठी आपल्याला जे वडे लागतात त्यासाठी हे बॅटर छान मस्त असं तयार झालेलं आहे. आणि जे आपले जे दही वडे असतात ते खूप छान मस्त असे स्पॉन्जी होतात. तर तुम्ही बघू शकता हे जे बॅटर आहे. आता दही वड्यांसाठी आपलं बॅटर तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 ग्लास भरून घ्या किंवा 1 वाटी भरून घ्या. त्याच्यामध्ये हे जे बॅटर आहे ते तुम्ही असं त्या वाटीमध्ये सोडा आणि जेव्हा हे बॅटर त्या पाण्यावरती म्हणजे तरंगायला लागेल ना, तेव्हा समजून जायचं आहे की दही वड्यासाठी जे बॅटर पाहिजे तसं बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा की दही वडा तयार करताना किंवा तळताना आपल्याला जो तेल आहे तो जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, असं मीडियम याच्यामध्ये आपल्याला दही म्हणजे तो तेल गरम करून घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर त्या तेलामध्ये सोडायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला उडदाच्या डाळीपासून छान मस्त असे हे वडे तयार करून घ्यायचे आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगेल की कसं माहिती आहे का, ही जी माझी नॉनस्टिकची जी कढई आहे त्याच्यामध्ये ना थोडं ना हे जे वडे आहेत खूप छान स्पॉन्जी झाले होते. पण पहिले स्टार्टिंगला ना हलके कढईला खाली चिटकतात, पण तुम्ही अगदी हलक्या हाताने म्हणजे स्पूनच्या साहाय्याने त्यांना अगदी हलक्या हाताने तुम्ही ते मोकळे करू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपले हे वडे आहेत छान मस्त हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथले आपले वडे तयार झाले म्हणजे तळून झालेले आहेत. मी एका भांड्यामध्ये हे वडे काढून घेतलेले आहेत. आता बाकीचं जे बॅटर आहे त्याचंसुद्धा सेम अशा पद्धतीने आपल्याला वडे या तेलामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि छान मस्त अगदी ब्राऊन होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत. हां, आणि तळताना तुम्ही अगदी 1-2 मिनिट तुम्ही गॅस थोडा मोठा करू शकतात. पण शक्यतो हे जे वडे असतात ना, हे शक्यतो तुम्ही मंद गॅसवरती तळा, कारण ना हे जे म्हणजे आतून हा जो वडा आहे तो खूप छान मस्त शिजला पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपले इथे हे वडे छान मस्त तयार झालेले आहेत. आणि हे जे वडे आहेत बाहेरून खूप छान मस्त क्रिस्पी आणि आतून खूप जाळीदार असे इथे हे वडे छान मस्त असे तयार झालेले आहेत किंवा मी तळून काढलेले आहेत.
तर जे बाकीचे जे वडे होते ते सुद्धा मी तेलामध्ये तळण्यासाठी तेलात ॲड केलेले आहे. तर इथे मी 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे. ती साखर मी ग्राइंड करून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला पिठी साखर तयार करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. आता हे जे दही आहे तर हे होममेड दही आहे, म्हणजे मी घरी केलेलं दही आहे. तर इथे मी ही जी साखर आहे तर मी अगदी थोडी थोडी करून साखर या दह्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. त्याआधी मी पहिल्यांदा थोडी साखर ॲड केली, नंतर पुन्हा दुसऱ्यांदा त्यामध्ये साखर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. तर आता आपलं हे जे दही आहे छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे, कारण आपल्या दह्यामध्ये अगदी खडे खडे अजिबात नको आहे पूर्ण. तर अशा पद्धतीने मी हे दहीसुद्धा छान अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे. तर इथे आपलं गोड दहीसुद्धा तयार झालेलं आहे. तर दही वडा तयार करण्यासाठी आपली गोड चटणी आणि गोड आंबट तिखट चटणी आणि दहीसुद्धा तयार झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे अशा पद्धतीने आपण वडेसुद्धा तळून घेतलेले आहेत. आणि हे जे वडे आहेत ना खूप सुंदर लागतात. आणि अजून एक गोष्ट सांगेल की हे जे वडे आहेत तर हे वडे तळता तळता मी तर खातच होती, एवढे ते क्रिस्पी होते. आतून खूप म्हणजे जाळीदार होते आणि बाहेरून खूप क्रिस्पी होते. आणि अजून एक गोष्ट सांगेल की हे जे दही वडे आहेत, म्हणजे हे जे वडे आहेत तर तुम्ही हे वडे खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी या चटणीबरोबर सुद्धा तुम्ही हे वडे खाऊ शकता. अजून खूप छान मस्त अशी जाळी आहे, किंवा तुम्ही हे वडे सांबारबरोबर सुद्धा खाऊ शकतात. छान मस्त अशी जाळी तयार झालेली आहे. मी आणि ज्ञानशा आम्ही दोघंही हे वडे छान मस्त खात होतो. आणि हे वडे खूप अमेझिंग लागतात. नुसतेही खायला खूप छान टेस्टी असे लागतात. आणि खूप सही. आणि मी तुम्हाला सांगेल की मी पहिल्यांदा आणि फर्स्ट टाईम असे जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत आणि क्रंची असे वडे तयार केलेले आहेत. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जमते ना, आणि तेव्हा ती म्हणजे एखादी रेसिपी किंवा काय एखादी रेसिपी म्हणा, जेव्हा ती टेस्टी बनते ना, तेव्हा आणि जेव्हा तो पदार्थ इतर सगळ्यांना आवडतो ना, तेव्हा तेव्हा ते जे समाधान आहे ना ते वेगळंच असतं. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. या गरम पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि हिंग ॲड करायचं आहे. अगदी अर्धा चमचा हिंग ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी आता मला आणि ज्ञानेशला आम्हा दोघांना दही वडे लागतात. तर इथे मी साधारणपणे 10 ते 11 असे दही वडे या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. अगदी 15 ते 20 मिनटं आपल्याला हे पाण्यामध्ये हे दही म्हणजे हे वडे या पाण्यात आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. आता जे बाकीचे जे वडे आहेत तर ते मी वडे एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे वडे तयार करून एका डब्यात तुम्ही ट्रान्सफर करून ठेवू शकतात. आणि फ्रीजरमध्ये हे वडे एक आठवडा खूप छान अशा पद्धतीने म्हणजे स्टोअर करून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकतात. एक आठवडा हे वडे छान मस्त राहतात. जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की हां मला दही वडा खायचा आहे, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने वडे, गोड चटणी आणि गोड दही तयार करून ठेवा. जेव्हाही तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही दही वडा अगदी घरच्या घरी तयार करून घेऊ शकतात. 15 मिनटं झालेली आहेत. आपले वडे आपले इथे पाण्यामध्ये छान मस्त वडे भिजले आहेत. आणि इथे गोड चटणी, त्यानंतर गोड दही, त्याचबरोबर इथे ही बुंदी आहे, प्लस इथे बारीक शेवसुद्धा आहे. आणि इथे आपली जिरा पावडरसुद्धा तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की अगदी हलक्या हाताने हे या वड्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने हे वडा हलकासा प्रेस करायचा आहे. आणि त्यातलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ते पिळून घ्यायचं आहे. तुम्ही जर जास्त जोर द्यायला जाल तर त्याचा पूर्ण म्हणजे खिमा होईल. आपल्याला खिमा वगैरे करायचा नाही. अगदी हलक्या हाताने फक्त हलकं असं पाणी काढून घ्यायचं आहे. आता काय करायचं आपल्याला, यावरती हे जे दही आहे तर हे दही आपल्याला यावरती ट्रान्सफर करून घ्यायचं आहे.
आणि तुम्हाला जसं जेवढं दही आवडतं त्यानुसार तुम्ही दही ॲड करू शकतात. तर इथे अशा पद्धतीने मी 5 ते 6 चमचे दही ॲड केलेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला छान मस्त जी गोड चटणी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने याच्यावरती ट्रान्सफर करून घ्यायची आहे. आणि खूप सही आणि छान दिसतं ते. आणि वरतून मी थोडी जिरा पावडर ॲड केलेली आहे, थोडी लाल तिखट ॲड केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती खूप छान अशा पद्धतीने शेव स्प्रिंकल करायची आहे आणि त्यानंतर बुंदी स्प्रिंकल करायची आहे. आणि जर तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असेल तुम्ही तेही ॲड करू शकतात. हे तुम्हाला अजूनही वरतून कांदा, टोमॅटो काय ॲड करायचं असेल तुम्ही तेही ॲड करू शकतात तुमच्या आवडीनुसार. तर इथे आपला दही वडा तयार झालेला आहे अगदी झटपट अशा पद्धतीने. आणि तो दिसताना पण एवढा छान मस्त दिसतो ना, असं वाटतं की हा दही वडा ना असाच्या असाच ठेवावा. हा दहीवडा खाऊच नये. पण दहीवडा हा खाण्यासाठी बनलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात आपला हा जो दहीवडा आहे तर आतून खूप छान अशा पद्धतीने स्पॉन्जी बनलेला आहे आणि तो दिसताना पण एकदम सही लागतो, म्हणजे लागतोही आणि दिसतोही. तर असं वाटतं की बघत बसावं, पण बघत बसण्यापेक्षा खाणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला कळलं पाहिजे की दहीवडा कसा झाला आहे. तर सो मी हा दहीवडा टेस्ट केलेला आहे, तर दहीवडा अप्रतिम झालेला आहे. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अगदी घरच्या घरी आणि काही टिप्स म्हणजे टिप्सचा वापर करून तुम्ही दहीवडा नक्की ट्राय करून बघा. हा दहीवडा खूप छान लागतो. जर तुमच्या घरात जर कधी कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच दहीवडा बनवा. तर आणि दहीवडा असा आहे की तुम्ही तो अगदी 1 दिवस अगोदरसुद्धा तुम्ही सगळी तयारी करून तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहुण्यांसाठी हा दहीवडा तयार करू शकतात.